तुम्ही कराल माझ्याशी लग्न? बोला ना डॉक्टर. काय मूर्ख असतात या बायका. जरा कुठे यांच्याशी प्रेमानं वागलं की लगेच लग्न करायचं असतं यांना. सगळं नीट छान सुरळीत चालू होतं ना, तिलाही लग्न करायचंय. जर प्रत्येक बाईशी लग्न करत बसलो असतो तर 10-12 लग्न झाली असते आतापर्यंत. अरे कंपाऊंडर, फोन वाचतोय ते उचल की. बंद झाला वाटतं. हॅलो. हा, हॅलो. हॅलो डॉक्टर. एवढा फोन वाचतोय तरी ह्यो उचलणं म्हणजे काहीतरी भानगड आहे. चेहरा भोळान भानगडी सोळा. अरे काहीतरी बोल की, म्हणजे काय लपडे ते तरी कळेल. मुडद्याने फुकटच येळ घालविला माझा. डॉक्टर फोन का नाही उचलत आहे? हॅलो. हॅलो. डॉक्टर फोन का नाही उचलत आहात तुम्ही? बोलत का नाही आहात माझ्याशी? रात्रभर जागे आहे मी. कधी एकदा तुमचं उत्तर ऐकते असं झालंय. काय ठरवलं तुम्ही? कराल ना माझ्याशी लग्न? हे बघ रेश्मा, मला या विषयावर आत्ता बोलता येणार नाही. मग कधी बोलू शकता? हा, मी तेव्हा फोन करते तुम्हाला. बोला ना डॉक्टर. तुम्ही असं शांत राहिले ना की त्रास होतो मला. रेश्मा, झाला का तयार नाश्ता? काय चाललंय तुझं? एक काम तुला लक्ष देऊन करता येत नाही? नाश्ता झाला का? हो. पोहे केलेत. परत पोहे? पोहे कुठे आहेत पोहे? हे हा नाश्ता आहे तुझा? हे खायला घालणार आहेस मला रिकामी कढई? हे घ्या. हे पण आपटा. आता बरं वाटेल तुम्हाला. हे माझ्याशी असं नाही बोलायचं. मी सांगणार आणि तू करणार. नाश्ता का नाही झाला अजून? 10 हात नाही येत मला, 2च आहेत. आणि एवढी घाई असेल ना तो स्वतः बनवा आणि खा बनवून. काय बोललीस? परत बोल, काय बोललीस? तू चालायला लागले तुझं? हा,
परत जर असं बोललीस ना तर आज 2 आहेत, उद्या 2चा 1 करेन, कळलं? पुढच्या 5 मिनिटात मला नाश्ता टेबलवर पाहिजे. काय शपथ दिदे, नवीन कवर आहे होय? बघू. तुझा काय संबंध? चल निघित नाही नवीन कवर. आता बघच मी काय करतो. मी काय करते? कुठं गेले असतील? इथंच तर ठेवलं होतं. काय हुडकतेस ग मम्मी? अरे 200 रुपये ठेवले होते, कुठंच गावाने झालेत. म्हणजे 200 रुपयाचं कवर आहे का काय? कुठलं कवर? अगं दीदीने त्याच्या मोबाईलला आहे ना नवीन कवर आणले. मम्मी झाडू. हा घेती, आता बघतेस तिच्याकडं. हाय साला, मैं आज भी फेंके हुए पैसे नहीं उठाती. हाय डिंपे, ते कवर बघू इकडे. हे बघ मस्त आहे ना, डायमंड सारखं चमकतंय. होय का? याच्यासाठी चुरशील बाई गं पैसे माझं. चुरशील का? चुरशील पैसे? अगं तुझ्या लग्नासाठी एक पैसे जोडून ठेवती आणि तू असल्या गोष्टींवर खर्च करते. होय अगं थांब, कुठलं पैसा कसलं पैसा? का बोलतेस तू हे? होय का? चोरून वर सासूतपणाचा आणतेस. होय ही कवर आणायला तुझ्याकडे कुठलं आलं एवढं पैसे? कुठलं आलं सांग लवकर. मम्मी अगं नको ना आव लागते की गं. आव मम्मी शपथ मी नाही चोरले का पैसे. मम्मी खरं शपथ मी पैसे नाही चोरले. हिला कुठनं सवय लागली पैसे चोरायची? तरी बरं माझं दागिना घरात नाही तर. अगं तुझं दागिनं घरात काय कुठंच नाही. कुठेच नाहीत म्हणजे मंगले, माझं दागिने कुठे गेल्यात? बँकेत आहेत. नको ना गं मम्मी. ही मुस्कांडी काय लावत होती? असं मारून भागणार नाही. गॅस उपटून कुठं मड हलकं होतं वय? त्या लगीन लावून आणि पिटळा आहेत ना. काय झालं? का मारते तिला? अहो माझ्या स्वयंपाक खोलीत ठेवलेलं पैसे हिने घेतलं आणि त्याच कवर आणलं हिनं. आता काय करायचं सांगा. ते 200 रुपये? वय त्या 200 रुपयाचीच माती करून आली आहे ही. अगं ते पैसे मी घेतले, त्याच लाईट बिल भरून आलोय. हे बघ. काय? आता का थांबले मारायचं? मार ना मार. ठीक आहे मार. जीव घे माझा, एकदाचा जीव घे. तू माझी चौथीली माय म्हणून माझ्याशी असं वागतेस, मला काही समजत नाही का? माझं चुकलं. अगं ते पैसे गेल्याच्या टेन्शन मुळे काय सुधारलं नाही मला. ते काय बी नाही. मी काय फुकटचं मार खाऊन गेले येडे हवे? मला आत्ताच्या आत्ता 200 रुपये पाहिजे लगेच. अगं कुठून देणार ती पैसे? ती म्हटली ना चुकलं तिचं. आता बास कर तुझा तमाशा. आता आली ना घरी, मग दे लगीन लावून बसला टंगळ मंगळ करत. मी चोरी करते ना, आता तर मी लगीन करणारच नाही. तुम्हाला काय करायचं ना ते करा. डिंपे काय व तुम्हाला सांगून घ्यायला पैसे काय झालं होतं? तुमच्यामुळे पोरीला मारलं. अगं मी टोनीला सांगितलं होतं 200 रुपये घेतलेत मम्मीला सांग म्हणून. मी सरलो, माझं लक्षात नाही सांगायचं. वय का? थांब जरा. सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम. डॉक्टर बाहेर थांबा. बाहेर पेशंट आहेत ना, त्याने नंबर लावलेत. तुम्ही नंबर लावा. तुमचा नंबर लागला की आत या. जाताना बाहेर. काका 500 झाले तुमचे. मला इमर्जन्सी आहे. काय चाललंय डॉक्टर? काय चाललंय? तुम्ही टाळताय मला. वेडी आहेस का तुम्ही? का टाळेन तुला? मगाशी बाहेर गर्दी होती म्हणून मी तुला काय बोललो नाही. त्या सगळ्यांसमोर मी तुला नाही याद घेऊ शकत. त्यांना संशयाला तर महागात पडेल आपल्याला, म्हणून मी तुला बाहेर थांब म्हणालो. असं किती दिवस घाबरायचंय लोकांना? मला यावर काहीतरी कायमचा उपाय हवा.
तुम्ही सांगा, तुम्ही लग्न कराल ना माझ्याशी? हे बघ रेश्मा, हे वाटतं तितकं सोपं नाहीये. मला विचार करावा लागेल. कसला विचार? आता कसला विचार करताय तुम्ही? रेश्मा, हे बघ, घाई गडबडीमध्ये निर्णय घेणं आपल्याला परवडणार नाही. तुम्ही लग्न कराल की नाही माझ्याशी? डॉक्टर तुम्ही कधी लग्न मोडणार? डिंपल, मी बोलतो तुझ्याशी नंतर. जा तू. ते काय बी नाही, मला अजिबात इथं राहायचं नाही. तुम्ही आत्ताच्या आत्ता लगीन मोडा आणि मला मुंबईला घेऊन चला. बोला कधी जायचं आपण मुंबईला? रेश्मा, रेश्मा वहिनी, मी तुम्हाला 1 तास देते. आता 1 वाजलाय. 2 वाजेपर्यंत मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. कसलं उत्तर हवंय रेश्मा वहिनींना? तुला किती वेळ सांगितले क्लिनिकमध्ये पेशंट असताना डायरेक्ट आत नको येत जाऊस. काहीतरी महत्वाचं बोलत होतो आम्ही. तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं ना माझं लगीन मोडणार म्हणून, पण तुम्ही अजून काहीच केलं नाही. तुम्ही जर माझं लगीन मोडणार नसेल ना तर मी परत रुपाताईकडे जाईल मुंबईला. जा, लगेच जा. मी तुला सांगितलं ना, तुझं लग्न मोडतो म्हणजे मोडतो. आणि तरी तुझा विश्वास नसेल तर लगेच जा. ठीक है, अब रखती हूँ भरोसा, पर कभी कभी डर लगता है ना डॉक्टर. पण आता नाही म्हणणार माझं लगीन मोडा म्हणून. पण डॉक्टर प्लीज लवकर लगीन मोडा ना माझं, प्लीज. जा. डिंपे, दर जीवन घे. असं करू नको येडेवानी. मला काय सपान पडलं होतं होय ते पैसे तुझ्या बापानं नेलं असतील म्हणून? मला काय माहिती नाही, मला 200 रुपये पाहिजेत. कुठं आणू ग पैसे? माझ्याकडे नाहीत. तुझ्या लग्नात खर्च करते. लगीन तर करणारच नाही मी. तू जाईत ना, मला नाही बोलायचं. म्हणलं ना माझं चुकलं. आणि तुला नसल बोलायचं ना, बोलू नको माझ्या संग. पण 2 घास खाऊन घे, बरं वाटेल ग तुला. मला बी पैसे भेटल्याशिवाय बरं नाही वाटणार. आणि तुझ्याकडे पैसे नसतील ना तर जाईत ना, मला नाही जेवायचं. जेवणावर कशाला राग काढतीय? आणि आता काय लहान राहिलीस वय? 1-2 महिन्यात लगीन होईल तुझं. मी सांगितलं ना मला लगीन नाही करायचं म्हणजे नाही करायचं. बघूच माझं कसं कोण लगीन लावतंय ते. कुठे गेले होतेस? काय विचारतोय मी? तुम्ही आता घरात? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. कुठे गेले होतेस? ते मी देवळात गेले होते. तुला 1000दा सांगितलं, मला विचारल्याशिवाय घराच्या बाहेर पाऊल ठेवायचा नाही. कुणाला विचारून बाहेर गेले होतेस? का विचारायचं मी कोणाला? नोकर नाहीये मी तुमची. मला वाटलं म्हणून गेले मी. जीव गुदमरतो माझा तुमच्या घरात. घर खायला उठतं एकटीला म्हणून गेले मी. कंटाळा आलाय मला या सगळ्याचा. आवाज खाली कर, नाहीतर जीभ कापून हातात देईन. हा कापा कापा ना, नाहीतरी तुम्ही ऐकलंय माझं कधी? बायको म्हणून मान दिलाय मला कधी? कधी प्रेमानं जवळ बसवलं? कुठे दुखतंय का? खुपतंय का? विचारलं तुम्ही मला कधी?
माणूस आहे मी, मलाही मन आहे. हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला तुम्ही कधी? मी आहे म्हणून सहन करते, नाहीतर नाहीतर काय सांग ना, नाहीतर काय? या अशा पोकळ धमक्यांना मी भीक घालत नाही, कळलं? या घरात फक्त माझा आवाज चढणार आणि माझाच हुकूम चालणार. त्यामुळे तुला जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. जास्तीचा शहाणपणा खपवून घेणार नाही मी, कळलं? रात्री उशीर होईल मला यायला, तोपर्यंत घराच्या बाहेर पाऊल नाही ठेवायचा, नाहीतर तंगडं तोडून हातात देईल, कळलं? डोळे खाली घे, डोळे खाली घे. तुम्ही सांगा, तुम्ही लग्न कराल ना माझ्याशी? मी तुम्हाला 1 तास देते. आता 1 वाजलाय, 2 वाजेपर्यंत मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. लग्नाशिवाय काहीच बोलत नाहीये ही. त्यात डिंपलनेही ऐकलंय. त्यात ती अर्धवट काहीतरी ऐकून भलतंच काहीतरी बरळत बसणार. ही रेश्मा पण 1 नंबरची मूर्खबाई आहे. मला तासाची मुदत देते. मनात तर येते आत्ताच जाऊन तिचा गळा दाबावा, पण ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे म्हणून जरा गप्प बसलोय. तुम्ही लग्न करणार आहात की नाही? तू आधी फोन उचल. तुम्ही उत्तर देत नाही तोपर्यंत मी फोन उचलणार नाही. डिंपलचं लग्न मोडून तुम्ही मुंबईला जाताय, मग माझं काय? मला वाटतं तुमचं प्रेमच नाहीये माझ्यावर. असं काही नाहीये, तुझा गैरसमज झालाय. मग मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि दूर करा गैरसमज. हे बघ, माझं प्रेम आहे तुझ्यावर, पण माझ्याशी लग्न करणार आहात हो की नाही? हे तुला वाटतं तितकं सोपं नाहीये. आपण हा विषय इथेच थांबूया. ठीक आहे, मला मिळालं तुमचं उत्तर. जर कोणालाच मी नकोय ना, तर मी जगून तरी काय करू? मी स्वतःला संपवते डॉक्टर. हे असं बोलणाऱ्या बऱ्याच बघितल्यात. हे असलं इमोशनल ब्लॅकमेलिंग आहे ना, इमोशनल माणसाला करायचं, मला नाही. आली वाटतं अक्कल ठिकाणा. मला माहिती होतं रेश्मा तू चुकीचं पाऊल उचलणार नाहीयेस. तुम्हाला शेवटचं बघायचं होतं म्हणून व्हिडिओ कॉल लावला. तुम्ही दिलेल्या या गोळ्या खाऊन संपवते मी स्वतःला. रेश्मा, रेश्मा हे काय करतेस? गोळ्या खाली ठेव. बाय डॉक्टर. मी खरंच स्वतःला संपवलं तर? शेवटचा मेसेज, शेवटचा व्हिडिओ कॉल हिने मलाच केला.
हिने आत्महत्या केली तर पोलीस येणार, हिचा मोबाईल तपासणार, त्यात आमची चॅटिंग मोबाईल. नाही नाही नाही, माझी वाट लागेल, माझी सगळी वाट लागेल.